नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण प्राइम फॅक्टरायझेशन या मेथडने आपण क्यूब रूट फाइंड आउट केले होते. ओके, तर फ्रेंड्स आता आपण त्याच्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 घेणार आहे. ओके, तर बघा फ्रेंड्स, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द क्यूब रूट ऑफ फॉलोइंग नंबर. ओके, तर बघा फ्रेंड, या ठिकाणी आपल्याला एक नंबर दिला आहे, त्याचा आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे. ओके, आणि क्यूब रूट आपण कसं फाइंड आउट करणार, प्राइम फॅक्टरायझेशन मेथड यूज करू. ओके, तर बघा या ठिकाणी नंबर कुठला दिला आहे 8000. आता आपण काय करणार, 8000 ला फॅक्टराइज करणार. ओके, 8000 हा इवन नंबर आहे. ओके, इवन नंबर त्याच्यामुळे त्याला 2 ने डिवाइड होणार, 2 ने भाग जाणार. ओके, बघा 2 4 जा 8. ओके, 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 0 जा 0. ओके, 2 into 4000 8000. 4000 इवन नंबर आहे, 2 ने डिव्हिजिबल होणार. ओके, 2 2 जा 4, 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 0 जा 0. ओके, आता नेक्स्ट काय ना, 2000 इवन नंबर आहे, 2 ने डिव्हिजिबल होणार. 2 1 जा 2, 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 0 जा 0. ओके, 2 into 1000 2000, 1000 इवन नंबर आहे, 2 ने डिव्हिजिबल होणार. ओके, 2 5 जा 10. ओके, 2 5 जा 10, 2 0 जा 0, 2 0 जा 0. 500 into 2 1000. 500 इवन नंबर आहे, 2 ने डिव्हिजिबल होणार. ठीक आहे, 500 चे निम्मे किती होता, 250. ओके, आता परत 250 इवन नंबर आहे, 2 ने डिव्हिजिबल होणार. 2 1 जा 2. ओके, 50 25, 2 into 25 50. आता बघा फ्रेंड्स, 125 हा ऑन नंबर आहे. ओके, आणि 125 ला डायरेक्ट 5 ने भाग जातो. 25 into 5 125. ओके, 25 5 into 5 25. ओके, 5 1 जा 5, 5 1 जा 5. ओके, आता बघा 8000 चे फॅक्टर आपल्याला हे मिळाले, हे सगळे आपले प्राइम फॅक्टर आहे. ठीक आहे, तर मग आपण आता कसं लिहिणार, 8000 इज इक्वल टू 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2. दोन किती झालाय, 1 2 3 4 5 6. ओके, 1 2 3 4 5 6. 5 5 5 into 5 into 5 into 5. ओके, आता बघा फ्रेंड्स, 2 into 2 into 2 तीनदा 2 आला आहे, 2 क्यूब लिहिणार. ओके, 2 into 2 into 2 तीनदा आला आहे, त्याला पण आपण 2 क्यूब लिहू शकतो. ओके, 5 तीनदा आलाय, 5 into 5 into 5, मग त्याला काय लिहिणार, 5 क्यूब लिहिणार. ओके, आता बघा, आता आपण काय करणार फ्रेंड्स, या 8000 ला आपण क्यूब रूट मध्ये टाकून घेऊ. ओके, क्यूब रूट ऑफ 8000. ठीक आहे, म्हणजेच काय ना, बघा 8000 ला जर आपण क्यूब रूट मध्ये टाकलं, त्याचप्रमाणे आपण याच्या प्रॉडक्टला आपण क्यूब रूट मध्ये टाकता येणार. ओके, सो क्यूब रूट ऑफ 2 क्यूब इंटू क्यूब रूट ऑफ 2 क्यूब. ओके, इंटू 5 क्यूब. ओके, बघा फ्रेंड्स, 8000 ला आपण क्यूब रूट मध्ये टाकलं, म्हणजेच आपण बघा 8000 इज इक्वल टू 2 क्यूब इंटू 2 क्यूब इंटू 5 क्यूब आहे ना, त्याला पण आपल्याला क्यूब रूट मध्ये टाकता येईल. आता काय करणार, प्रत्येक क्यूब बघा, आता या ठिकाणी आपण प्रत्येकला सेपरेट क्यूब रूट देऊन देणार. क्यूब रूट ऑफ 2 क्यूब इंटू क्यूब रूट ऑफ 2 क्यूब इंटू क्यूब रूट ऑफ 5 क्यूब. ओके, प्रत्येकाला आपण सेपरेट क्यूब रूट देऊन दिलं. आता आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, क्यूब अँड क्यूब रूट कॅन्सल. ओके, क्यूब अँड क्यूब रूट कॅन्सल, उरला 2. क्यूब क्यूब रूट कॅन्सल, उरला 2. क्यूब क्यूब रूट कॅन्सल, उरला 5.
ओके 2 into 2 4 4 into 5 20. सो आपला आन्सर आला 20 म्हणजे 20 चा क्यूब आहे तो आपला 8000. ओके 8000 इज क्यूब रूट ऑफ 20. ओके तर हे आपला आन्सर आहे. आता आपण सेकंड बघू. तर बघा फ्रेंड्स सेकंड काय आहे 729. ओके आता आपल्याला 729 चा क्यूब रूट काढायचा. ओके बघा 729. आता आपण काय करणार याला प्राइम फॅक्टरायझेशन करणार. ओके आता 729 आता 729 हा ऑन नंबर आहे 2 ने डिव्हिजिबल नाही होणार 3 ने होणार का बघू. 7 and 2 9 9 plus 9 18 आणि 18 ला 3 ने भाग जातो. ठीक आहे सो या ठिकाणी 3 ने डिव्हिजिबल आहे. आता काय 3 2 जा 6. ओके 7 मधून 6 गेला उरला 1 1 2 12. ओके 1 2 12 3 4 जा 12. ओके 9 9 आला 3 3 जा 9. ओके आता 243 ला पण 3 ने डिवाइड होणार. ओके 24 बघा 24 डिवाइडेड बाय 3 म्हणजे 8. ओके 3 डिवाइडेड बाय 3 म्हणजे 1. 81 into 3 243. आता 81 ला पण 3 ने डिव्हिजन होणार. बघा 8 plus 1 9 9 3 ने डिवाइड होतो. तर काय येणार आहे ठिकाणी 3 2 जा 6. ओके उरला 2 3 7 जा 21. ओके 21 3 7 21. 27 ला 3 ने डिवाइड होणार 3 9 जा 27. 3 3 जा 9 3 3 जा 9 3 1 जा 3. ओके आता बघा फ्रेंड्स हे आपले 729 चे फॅक्टरायझेशन आहे. आता आपण लिहून घेऊया ठिकाणी. आता 729 चे फॅक्टर काय आले 3 into 3 3 into 3 into 3 into 3. ओके 1 2 3 4 5 6 2 3 4 5 6. ओके आता बघा 3 into 3 into 3 एवढा 3 वेळ झालाय त्याला आपण 3 क्यूब लिहिणार. ओके 3 into 3 into 3 3 वेळा आलाय त्याला आपण 3 क्यूब लिहिणार. ओके आता आपण काय करणार फ्रेंड्स या 729 ला आपण क्यूब रूट मध्ये घेऊन घेणार. ओके सो क्यूब रूट ऑफ 729. आता परत काय करणार आता बघा 729 ला क्यूब रूट मध्ये घेतलं म्हणजे आपल्याला याला पण घेतले. ठीक आहे 3 क्यूब into 3 क्यूब म्हणजे 729. सो आपल्याला काय करता येईल 3 क्यूब into 3 क्यूब याला सुद्धा आपल्याला क्यूब रूट मध्ये घेता येईल. सेपरेट क्यूब रूट देऊन देणार क्यूब रूट ऑफ 3 क्यूब into क्यूब रूट ऑफ 3 क्यूब. ओके तर बघा फ्रेंड्स क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल. ओके क्यूब रूट कॅन्सल उरला 3. क्यूब रूट कॅन्सल आला 3 3 into 3 9. तर बघा फ्रेंड्स 9 चा क्यूब हा 729. ओके क्यूब ऑफ 9 इज 729. सो 9 इज क्यूब रूट ऑफ 729. ओके हे आपलं आन्सर असेल. आता आपण नेक्स्ट बघू. तर बघा फ्रेंड नेक्स्ट काय 343. आता आपल्याला 343 चा क्यूब रूट काढायचा आहे. ओके आता 343 चा क्यूब रूट काढण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल 343 चा फॅक्टरायझेशन करावं लागेल. ओके तर बघा फ्रेंड्स 343 हा ऑन नंबर आहे. ओके त्याच्यामुळे याला 2 ने 4 ने 6 ने 8 ने 10 ने डिवाइड होणार. ओके 3 ने जातो 3 अधिक 3 6 6 4 10 10 ला 3 ने भाग जात नाही. ओके 5 ने युनिट टेन्स ला 5 किंवा 0 असेल तर 5 ने भाग जाईल. आता 7 ने जातो का बघा आय थिंक 7 ने याला भाग जातो. ठीक आहे करून बघू आपण 7 4 जा 28. ओके 34 मधून 28 गेला उरला 6. ओके 6 3 63. ओके 6 3 63
63 ला 7 ने भाग जातो. सो 6 9 जा 63. ठीक आहे. 49 इंटू 7 इज इक्वल टू 343 असं असतं. आता 49 ला 7 ने भाग जातो. ओके. 7 इंटू 7 49. 7 1 जा 7. ओके. तर बघा 343 चे फॅक्टरायझेशन काय असणार आहे. 7 इंटू 7 इंटू 7. ओके. म्हणजे 7 क्यूब. ओके. आता काय करणार आपण याला क्यूब रूट मध्ये टाकणार. ओके. कोणाला टाकणार क्यूब रूट मध्ये 343 ला. ओके. 343 ला जर क्यूब रूट मध्ये टाकलं तर ऑब्विसली आपण 7 क्यूब ला पण क्यूब रूट मध्ये टाकावं लागेल. ओके. आता काय येणार या ठिकाणी क्यूब रूट कॅन्सल उरला 7. तर फ्रेंड्स आपले या ठिकाणी आन्सर असेल 7. आता नेक्स्ट बघू. बघा फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याला -512 चा क्यूब रूट करायचा आहे. ओके. आता बघा क्यूब रूट करण्यासाठी आधी आपण काय करणार याला फॅक्टराइज करणार. ओके. प्राइम फॅक्टरायझेशन मेथड यूज करणार. तो आता आपण काय करणार फॅक्टरायझेशन करताना आपण मायनस साइन निग्लेक्ट करून टाकू. ओके. 512 इवन नंबर आहे 2 ने डिवाइड होणार. ओके. 2 2 जा 4. ओके. 2 टू द 4. 5 मधून 4 गेला उरला 1. ओके. 11. ओके. 1 1 11. 2 5 जा 10 उरला 1. 11 मायनस 10 1. ओके. 12. 2 6 जा 12. 256 इवन नंबर आहे. 256 पण आपला इवन नंबर असेल तर त्याला आपण 2 ने डिव्हिजिबल होणार. ओके. 2 1 जा 2 56 28 2 जा 56. 128 इवन आहे 2 ने डिव्हिजिबल होणार. ओके. तर काय ना 2 6 जा 12. 2 6 जा 12. 2 6 जा 12. ओके. 2 4 जा 8 64. इवन आहे 2 ने डिवाइड होणार. 2 3 जा 6. 2 2 जा 4. ओके. 32 इवन आहे. 2 इंटू 16 32. ओके. 16 इवन आहे. 2 इंटू 8 16. 8 इवन आहे. 2 इंटू 4 8. ओके. 2 इंटू 4 8. बघा आता काय ना 2 इंटू 2 4. 2 इंटू 1 2. बघा फ्रेंड्स आता याचे फॅक्टरायझेशन काय पडले 2 2 2 2 किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. सो 512 चे फॅक्टरायझेशन किती पडतील 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती झाले 6 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. म्हणजे टोटल याचे 9 प्राइम फॅक्टर पडले 512 चे. आता काय येणार 2 इंटू 2 इंटू 2. ठीक आहे. हे 3 वेळा घेतले 2 इंटू 2 इंटू 2 2 क्यूब. ठीक आहे. हे 3 चा पेअर घेतला 2 क्यूब. हे 3 यांना म्हणणार 2 क्यूब. ओके. आता आपण काय करणार फ्रेंड्स या 512 ला क्यूब रूट मध्ये घेणार. ओके. आता आणि जर 512 ला क्यूब मध्ये घेतला क्यूब रूट मध्ये तर यांना पण आपल्याला क्यूब रूट मध्ये घेता येईल. 2 क्यूब 2 क्यूब 2 क्यूब. आता काय करणार सेपरेट क्यूब रूट घेणार. सेपरेट क्यूब रूट. ओके. क्यूब रूट कॅन्सल. क्यूब रूट कॅन्सल. क्यूब रूट कॅन्सल. ओके. बघा क्यूब रूट कॅन्सल उरला 2.
क्यूब रूट कॅन्सल उरला 2, क्यूब रूट कॅन्सल उरला 2, 2 दुने 4, 4 दुने 8. ओके, तर बघा फ्रेंड्स 8 चा क्यूब हा 512 येईल. ठीक आहे, पण आपल्याला -512 चा क्यूब रूट काढायचा होता. ओके, तर या ठिकाणी मायनस साइन येणार. ओके, मायनस साइन येणार. मायनस काय येणार, कारण बघा फ्रेंड्स मायनसचा क्यूब हा मायनस असतो. ओके, आणि आपल्याला -512 चा क्यूब रूट काढायचा होता, तर तो -8 असेल. ओके, तर बघा -8 इंटू -8 इंटू -8. ओके, बघा 8 गुणिले 8 64. ओके, मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे काय येणार, पहिले एवढ्याचा गुणाकार काय येणार. ठीक आहे, एवढी जी टर्म आहे तिचा गुणाकार काय येणार 64. ओके, प्लस 64 मायनस इंटू मायनस -8 इंटू -8 प्लस 64. ओके, प्लस 64 इंटू -8. ओके, ठीक आहे, प्लस मायनसचा मल्टिप्लिकेशन काय असतो, मायनस असतो. दॅट्स वाय 64 इंटू 8 512. ओके, आणि मायनस साइन. ठीक आहे, सो 8 चा क्यूब हा आपला हा -512. ओके, तर आपला फायनली आन्सर आहे ना -8. तर बघा फ्रेंड नेक्स्ट नंबर काय दिला आहे -2744. आता आपल्याला याचा क्यूब रूट काढायचं आहे. आता याचा क्यूब रूट करण्यासाठी आपल्याला याला फॅक्टराइज करावं लागेल. ओके, आणि फॅक्टराइज करताना आपण मायनस साइन निग्लेक्ट करून देणार. ओके, म्हणजे एवढा जो नंबर आहे त्याला आपण फॅक्टराइज करणार. ओके, तो 2744. आता बघा फ्रेंड्स 2744 हा इवन नंबर आहे, त्याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. ओके, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 7 मधून 6 गेला उरला 1. ओके, 14, 1 4 14, 2 7 जा 14, 2 2 जा 4, 2 2 जा 4. ओके, 1372 हा इवन नंबर आहे, त्याला आपण 2 ने डिवाइड करा. 13, 2 6 जा 12. ठीक आहे, 30 मधून 12 गेला उरला 1. 17, 2 8 जा 16. ओके, 17 मधून 16 गेला उरला 1. 1 2 12, 2 6 जा 1 2 12, 2 6 जा 12. आता पुढे काय ना 686 हा इवन नंबर आहे, 2 ने डिवाइड होणार. 2 3 जा 6, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 4 जा 8, 2 3 जा 6. ओके, 343 into 2 is equal to 686. आता 343 हा ऑड नंबर आहे. ओके, 3 ने डिवाइड होणार का, 3 3 3 plus 3 6 plus 4 10, 10 ला 3 ने डिवाइड नाही होत, 5 ने पण नाही होणार, 7 ने. आता मगाशी आपण केलं होतं ना 7 ने डिवाइड होणार. ओके, 7 बघा 7 4 जा 28. ओके, 7 4 जा 28, 34 minus 28 उरला 6. ओके, 6 3 63, 7 9 जा 63. ओके, आणि 49 हा 7 चा स्क्वेअर आहे, 7 into 7 49. त्याचप्रमाणे 7 1 जा 7 1 जा 7. ओके, आता बघा 2744 इज इक्वल टू काय ना 2 into 2 into 2, 2 into 2 into 2 into 7 into 7 into 7. ठीक आहे, तर हे त्याचे प्राइम फॅक्टर पडले. आता कसं लिहू शकतो आपण, 2 असा 3 वेळा गुणाकार 2 क्यूब, 7 असा 3 वेळा गुणाकार 7 क्यूब. ओके, आता काय करणार, याला आपण क्यूब रूट मध्ये टाकून देऊ. जर आपण याला क्यूब रूट मध्ये टाकू शकतो, तर याला पण आपण क्यूब रूट मध्ये टाकता येईल. ओके, 2 क्यूब इंटू 7 क्यूब. आता काय करणार,
सेपरेट क्यूब रूट देणार. ओके, आता क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल, उरला 2. क्यूब रूट कॅन्सल, उरला 7. सो आन्सर असेल आपलं 14. ओके, पण फ्रेंड्स आपल्याला -2744 चा क्यूब रूट काढायचा होता. तर आपण या ठिकाणी पण मायनस चिन्ह घेऊ. ओके, आता बघा फ्रेंड्स, 14 चा क्यूब हा 2744 येणार आणि -14 चा क्यूब काय येणार मग -2744. ओके, सो आपला आन्सर आहे -14. तर बघा फ्रेंड, नेक्स्ट काय 32768. ओके, व्हेरी बिग नंबर 32768. ओके, तर बघा फ्रेंड्स 32768 हा आपला इवन नंबर आहे. ओके, तर तो 2 ने डिव्हिजिबल होणार. ओके, 32 आता बघा 32 डिवाइडेड बाय 2 16. ओके, 16 2 जा 32. ओके, आता काय पुढे 76 म्हणजे 38 इंटू 2 76. ठीक आहे, 2 4 जा 8. ठीक आहे, 16384 हा इवन नंबर आहे, 2 ने डिव्हिजिबल होणार. ओके, 2 इंटू 8 16. ओके, 2 इंटू 19 38. 2 इंटू 8 16. 2 इंटू 19 38. 2 इंटू 2 4. 8192 हा पण आपला इवन नंबर असेल, 2 ने डिव्हिजिबल होणार. ओके, 2 इंटू 4 8. ओके, उरला 1. 2 इंटू 0 0 उरला 1 9. 2 इंटू 9 18 उरला 1. ओके, 2 इंटू 9 18. 19 मध्ये 18 गेला, उरला 1. ओके, आणि 12. ठीक आहे, 1 2 12. 2 इंटू 6 12. ओके, आता पुढे 4096 is even number, so we have to divide it 2. ठीक आहे, तर आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागेल. 2 आता बघा 40 डिवाइडेड बाय 2 20. ठीक आहे, 20 इंटू 2 40. 48 इंटू 2 96. ओके, इवन नंबर आहे, त्याला पण आपण परत 2 ने डिवाइड करू शकतो. बघा 2 इंटू 10 20. 2 इंटू 10 20. 2 इंटू 2 2 इंटू 2 4. 2 इंटू 4 8. ओके, बघा 2 इंटू 10 20. 2 इंटू 2 4. 2 इंटू 4 8. इवन नंबर आहे आपण, त्याला आपण 2 ने डिवाइड करणार. ओके, 2 5 जा 10. 2 1 जा 2. 2 2 जा 4. 2 2 जा 4. आता हा इवन आहे, त्याला आपण 2 ने डिवाइड करणार. ओके, 2 2 जा 4. ठीक आहे, 5 मधून 4 गेला, उरला 1 11. ओके, 1 1 11. 2 5 जा 10. ओके, 11 मधून 10 गेला, उरला 1. ओके, सो या ठिकाणी 1 2. 2 6 जा 12. इवन नंबर आहे, परत 2 ने डिव्हिजिबल. ओके, 2 1 जा 2. ओके, 56. 28 2 जा 56. सो 128 इंटू 2 256. त्याला आपण परत 2 ने डिव्हिजिबल होणार. ओके, 128 हा इवन नंबर आहे ना, दॅट्स वाय वी कॅन डिवाइड इट विथ 2. आता काय ना 128. 64 2 जा 128. ओके, 64 ला आपण 2 ने डिवाइड होणार. 32 इंटू 2 64. 16. ओके, 8 ने भाग जाणार. आता
4. 4 into 2, 2. Okay. So 2 into 2, 2. Okay. तर आपले किती फॅक्टर्स पडले बघा 1 2 3 4 5 6 7 8 11 12 13 14 15 फॅक्टर्स पडले. ओके टोटल. तर आपण कसं लिहिणार 332,768 is equal to 2 into 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 2. Okay. Into 2 into 2 into 2 into 2 into 2. ठीक आहे 15 वेळा आला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके आता आपण काय करणार 3 3 चे गट पाडणार ग्रुप करणार बघा हा 3 बघा 2 into 2 into 2. ठीक आहे त्याला मी लिहिला 2 क्यूब. त्याचप्रमाणे हे 3 ठीक आहे त्याला मी लिहिला 2 क्यूब. ओके आता हे 3 त्याला पण मी लिहिला 2 क्यूब. आता हे 3 त्याला पण मी लिहिला 2 क्यूब. आता हे 3 त्याला पण लिहिला 2 क्यूब. ओके आता बघा फ्रेंड्स 32,768 is equal to 2 cube into 2 cube into 2 cube into 2 cube into 2 cube. आता आपण काय करणार याला आपण क्यूब रूट मध्ये अरेंज करणार. क्यूब रूट ऑफ 32,768. ओके बघा 32,768 आपण क्यूब रूट मध्ये अरेंज केला म्हणजे ही जी टर्म आहे त्याला पण आपल्याला क्यूब रूट मध्ये अरेंज करावं लागेल. 2 into 2 cube 2 cube 2 cube into 2 cube. ओके 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ओके आता काय करणार प्रत्येकाला सेपरेट क्यूब रूट देऊन देणार. ओके आता बघा फ्रेंड्स क्यूब क्यूब रूट कॅन्सल उरला 2. 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 ओके आता बघा 2 into 2 4 into 2 8 into 2 16 into 2 32. सो आपला बघा 32,768 चा क्यूब रूट हा 32 असेल. ओके 32 इज वर आन्सर. ठीक आहे तर फ्रेंड्स आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. तर बघा फ्रेंड्स या ठिकाणी काय दिलं आहे क्यूब रूट ऑफ 27/125. ओके आता बघा काय करणार आपण आता 27 ला आपण 3 into 3 into 3 असं लिहू शकतो. ओके 25 ला 5 into 5 into 5 लिहू शकतो. ओके बघा 3 into 3 into 3 3 3 9 9 3 27. ओके 5 into 5 into 5 5 5 25 25 5 125. ओके सो आपण त्याला अशा फॉर्म मध्ये लिहू. आता काय करणार 3 असा 3 वेळा गुणाकार आहे म्हणजे 3 5 सा 3 वेळा गुणाकार आहे सो 5 ओके 3 क्यूब अपॉन 5 क्यूब. आता काय करणार आपण दोघांना सेपरेट क्यूब रूट देऊन देणार. ओके तर मग कसं येणार क्यूब रूट ऑफ 3 स्क्वेअर and क्यूब रूट ऑफ 5. ठीक आहे बघा काय आहे ना मग क्यूब रूट ऑफ 3 क्यूब अँड क्यूब रूट ऑफ 5 क्यूब. आता आपल्याला माहिती आहे
क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल. ठीक आहे, क्यूब रूट कॅन्सल उरला 3, क्यूब रूट कॅन्सल उरला 5. ओके, तर फ्रेंड्स हे आपलं आन्सर असेल. ओके, तर बघा फ्रेंड नेक्स्ट काय आहे, क्यूब रूट ऑफ 16/54. ओके, आता मी काय करणार, याला जास्त लिहून घ्या, 16/54. ओके, क्यूब रूट ऑफ, आता या 16 ला मी 8 into 2 असं लिहू शकतो ना. ओके, आणि 54 ला कसं लिहिणार, 27 into 2. ओके, 2 कॅन्सल. ओके, सो काय येणार, क्यूब रूट ऑफ 8/27. ओके, आता काय करणार, सेपरेट क्यूब रूट देणार. ओके, क्यूब रूट ऑफ 8 आणि क्यूब रूट ऑफ 27. ओके, आता बघा फ्रेंड्स आपल्याला माहिती आहे की 8 हा 2 चा क्यूब रूट आहे. ठीक आहे, आणि 27 हा 3 चा क्यूब रूट आहे. ओके, बघा 2 चा क्यूब काय आहे, 8 आहे. ओके, सो 8 चा क्यूब रूट काय असेल, 2 असेल, आणि 3 चा क्यूब काय आहे, 27 आहे. सो 27 चा क्यूब रूट काय असेल, 3 असेल. ओके, बघा सो आन्सर काय आला, 2/3. ठीक आहे, आता नेक्स्ट बघू. आपल्याला थर्ड क्वेश्चन काय, इफ क्यूब रूट ऑफ 729 इज 9, देन क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आता बघा आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे. तर हे आपण जस्ट लिहून घेऊ, क्यूब रूट ऑफ 0.000729. ओके, नेक्स्ट काय होणार, क्यूब रूट ऑफ, तर बघा फ्रेंड्स डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट आहे, 1 2 3 4 5 6. ओके, तर मग काय ना 729 अपॉन डेसिमल पॉइंट नंतर 6 डिजिट आहे, त्याच्यामुळे एकावर 6 शून्य ठेवून द्या. ओके, बघा 1 2 3 4 5 6. ओके, बघा आणि एक करून बघा लागलं असतं, 729/10 लाख इज इक्वल टू 0.000729 असं येईल. ठीक आहे, म्हणजे याचं फोड आपण अशी करून टाकली. आता पुढे काय करणार, आता 729 चा क्यूब रूट काय असतो, 9. ओके, म्हणून आपण काय लिहा, 9 into 9, 81 into 9, 729. म्हणजे 729 ला आपण 9 into 9 into 9 असं लिहू शकतो. आता 10 लाख ला कसं लिहिणार, 10 लाख 100 into 100 10,000, 10,000 into 100 10 लाख. ठीक आहे, सो 100 into 100 into 100. ओके, बघा किती आहे, 1 2 3 4 5 6 7 डिजिट म्हणजे हा 10 लाख आहे. ठीक आहे, आणि 10 लाखचं फॅक्टर कसं होणार, 100 into 100 into 100, 100 into 100 10,000, 10,000 into 10 1 lakh. ठीक आहे, आणि 10,000 into 100 10 lakh. ओके, सो 10 lakh इज इक्वल टू 100 into 100 into 100. ओके, तर आपण काय लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ 9 into 9 9 into 9 9 क्यूब. ओके, आणि 100 into 100 into 100 100 क्यूब. आता काय होणार, सेपरेट क्यूब रूट देऊन देऊ, 9 क्यूब सेपरेट क्यूब रूट 100 क्यूब. ओके, आता काय येणार फ्रेंड्स, क्यूब रूट कॅन्सल, क्यूब रूट कॅन्सल. ओके, बघा क्यूब रूट कॅन्सल म्हणजे आला उरला 9, क्यूब रूट कॅन्सल म्हणजे उरला 100. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय ना आपला 0.09. ओके, हे आपला फायनल आन्सर असेल. ओके फ्रेंड्स, तर फ्रेंड्स आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकणार त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.